तुम्ही आव्हानही केलं होतं ना. मात्र लोकांनी आव्हान स्वीकारलं नाही, त्यामुळे नाही, हे बघा, मी माझी भूमिका सांगितली तुम्हाला. मी माझी भूमिका सांगितली की माझं मी त्यांचा आदर करतो, मानतो, प्रामाणिकपणानं मी माझी बाजू नेलेली. शेवटी त्यांच्या तिथलं त्यांना माहीत असते. मी काय गेलेलो नाही, आलेलो नाही म्हणून मला माहिती नाही, परंतु त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातला कायमचा आदर आहे. भविष्यामध्ये इम्तियाज जलील असतील, प्रकाश आंबेडकर असतील, संत गाडगेबाबांची नातू असतील आणि तुम्ही असाल, काहीतरी वेगळं समीकरण या राज्याला दिशा देणारं ठरेल. गोरगरिबांचं कल्याण व्हावं वाटत असलं तर काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. पुन्हा आपल्यावर अन्याय करणारा नको असं जर वाटत असलं, गरीब वंचितांनाच मोठं करायचं असं ज्यांना वाटतं ते सर्वच ना, तर मोठी सत्ता मिळू शकते. बीडमध्ये हिंसाचार घडला होता, त्या प्रकरणात अनेक मराठा तरुण असतील किंवा इतर समाजाचे तरुण असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे दाखल घेऊ असं आश्वासन तुम्हाला देण्यात आलं होतं, मात्र तशी अंमलबजावणी अद्याप काही झालीच नाही. वरून तुम्हाला परत नोटीस इश्यू होती. गृहमंत्र्यांचं राज्य आहे बाबा, फडणवीस साहेबांचं राज्य म्हणजे काय जोक नाही. लोक काही दिवसानं ते भाकरीला मोथाल करू नयेत. गोरगरीब त्याने काही दिवसांनी अर्धा पगार घेऊन लोकांचा, नोकऱ्यावाल्याचा. अवघड आहे. फडणवीस साहेब म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. मोठा माणूस आहे बाबा ते. हो, त्यांच्यात नाही बोलायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.